फॅक्टरायझेशन म्हणजेच अवयव पद्धत याच्यावरची तुम्हाला 10-11 एक्झाम्पल्स होमवर्कला द्यायची आहेत, ती दिलेली आहेत. परंतु ती करत असताना थोडी अडचण निर्माण होईल, म्हणजे येईल की नाही, येते की नाही असं वाटेल, म्हणून थोडी मदत करतोय मी आपल्याला. मी सगळे एक्झाम्पल्स नाही सोडवून दाखवणार, थोडी मदत करतोय आणि मग आपण ती गणित आज सोडवावीत अशी अपेक्षा आहे. बघूया इथे सर, लक्षात घ्या. एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1, पहिला आणि लास्टचं याचं मल्टिप्लिकेशन करायचं. 1 इंटू 54 इज 54. 54चे 2 फॅक्टर्स आपल्याला पाडायचे आहेत, लक्षात घ्या सर. पण त्याची ॲडिशन पाहिजे का सबस्ट्रॅक्शन पाहिजे? तर लक्षात घ्या, याची ॲडिशन पाहिजे आपल्याला. बघा सर, काय पाहिजे आहे आपल्याला? ॲडिशन, बेरीज पाहिजे आहे. ही बेरीज किती पाहिजे आहे? 15. बेरीज किती पाहिजे आहे बघा सर? 15. 54चे असे फॅक्टर्स पाडा की ज्याची बेरीज 15 येईल. कुठल्या टेबलमध्ये, कोणत्या टेबलमध्ये 54 आहे? तर 7-8 लक्षात घ्या, 7-8 56 ना सर, 56 बरोबर ना सर. 56 54 आहे ना हे सर? येस 54 आहे. तर चेक करा 54 आहे का बघा बरं. शक्यतो 54 असावं. ठीक आहे, 54. आता की 7-8 56 फॅक्टर्स आहेत, लक्षात घ्या. घेऊया आपण 7-8 56, नाही जमत नाही. 7-8 56 आहे 54. 54 मध्ये 2 ने डिव्हाइड करा बरं, काय होईल? 2 इंटू काय होईल? 50च्या निम्म 25 आणि 4च्या निम्म 2. 25 प्लस 2 म्हणजे 27. 2 इंटू 27 म्हणजे 54. 27चे फॅक्टर पाडा. 3 9 जा 27. पुन्हा 3 9चे फॅक्टर्स पाडा. 3 इंटू 3 बघा बरं. आता काय जमतंय का बघा? ॲडिशन किती आली पाहिजे? 15 आली पाहिजे. बघूया सर, या ठिकाणी 3 3 जा 9 आणि 3 2 जा 6. 9 इंटू 6, 9 सख्ख 54 आणि 9 प्लस 6 इज 15. 3 3 जा 9 आणि 3 2 जा 6. 9 प्लस 6 इज 15. इथं 9 आलं, इथं 6 आलं. 54चे फॅक्टर्स 9 आणि 6 आले. ॲडिशन असेल तर या दोन्ही फॅक्टर्सना मिडल साइन द्या. या दोन्ही फॅक्टर्सना मिडल साइन द्या. मिडल साइन मायनस आहे, -9 -6. हिथं एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 असल्यामुळे डायरेक्ट फॅक्टर्स, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 असल्यामुळे डायरेक्ट फॅक्टर्स, त्यामुळे इथं x -9 आणि x -6 डायरेक्ट आन्सर येईल. इथे बघा सर काय होईल, हे पुढचं तुम्ही घरी करायचंय, मी नाही करणार. इथे या खाली, इथे कसं होईल बघा सर. इथे आपण ट्राय करूया. इथे काय जमेल? हे फर्स्ट कोइफिशियंट 2, सेकंड 13. 2 इंटू 13, 13 2 जा 26. 26चे 2 फॅक्टर्स पाडायचे आहेत आपल्याला. ॲडिशन पाहिजे का सबस्ट्रॅक्शन? ॲडिशन पाहिजे. काय पाहिजे आपल्याला? ॲडिशन पाहिजे, बेरीज पाहिजे. किती पाहिजे? 27. किती पाहिजे बघा सर? 27. ॲडिशन 27 पाहिजे. एकदम सोपं सर. 26 1 जा 26. 26 1 जा 26 आणि 26 प्लस 1 27. ॲडिशन असेल तर दोघांना मिडल साइन द्या. मिडल साइन काय आहे? प्लस. दोघांना मिडल साइन द्या, प्लस प्लस. एक लक्षात घ्या, इथं वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 नाही. वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 नाही, 2 आहे. डायरेक्ट फॅक्टर्स नाही. त्यामुळे हे मधल्या टर्म्स कट करायची. प्लस 27y म्हणजे प्लस 26y प्लस 1y. म्हणजे इथं कसं होईल बघा सर? 2y² प्लस 26y प्लस 1y प्लस 13 इज इक्वल टू 0. पहिल्या दुसऱ्याची जोडी, तिसऱ्या चौथ्याची जोडी, हे आपण करायचं. ह्याच्यामधून लक्षात घ्या 2 इथं 26 म्हणजेच काय सांगा सर? तर 13 2 जा. ह्याच्यामध्ये लक्षात घ्या 2 2 कॉमन येईल. 2 2 कॉमन येईल. y कॉमन येईल. 2y कॉमन. पुढचं तुम्ही करा सर. 2y कॉमन पुढचं करता येईल तुम्हाला. इथे बघा बरं सर, इथे 5m² प्लस
22 मायनस 5m² मायनस 22m मायनस 15 इज इक्वल टू 0. बघा बरं सर, इथे कसं येईल, फर्स्ट अँड लास्ट 2 × 15 म्हणजे 15, 2 × 15 म्हणजे 30. या 30चे 2 फॅक्टर्स पाडायचे आणि फॅक्टर्स पाडत असताना ॲडिशन पाहिजे का सबस्ट्रॅक्शन? सर आपल्याला सबस्ट्रॅक्शन पाहिजे. काय पाहिजे बघा सर, सबस्ट्रॅक्शन, वजाबाकी पाहिजे. किती पाहिजे वजाबाकी? 22 पाहिजे. 30चे असे फॅक्टर्स पाडा की सबस्ट्रॅक्शन 22 पाहिजे. मग काय करूया सांगा, 30चे फॅक्टर्स काय येतील? 3 10 जा 30 आणि काय येईल 3 10चे फॅक्टर 2 5 जा 10. बघा बरं, 22 आलं पाहिजे. सबस्ट्रॅक्शन 22 आलं पाहिजे. नाही हे 5 आहे सर, 5 चुकलं सर. हे काय सांगा, 5 आहे. दिस इज 5. 15 5 जा 75. 15 5 जा 75, 15 5 75. 75चे फॅक्टर्स असे पडा की सबस्ट्रॅक्शन 22 पाहिजे. मग 75 म्हणजेच काय लक्षात घ्या, 75 म्हणजेच वरचे फॅक्टर घ्या. 15 × 5, 15 + 5 म्हणजे 20 झाले. अजून फॅक्टर्स पाडा. 15 म्हणजे 5 3 जा 15 × 5. बघा बरं, म्हणजे 5 × 5, 5 × 5 इज 25. 25 × 3, 25 आणि 3 याचं सबस्ट्रॅक्शन 22. 25 3 × 75, 25 3 जा 75 आणि 25 मायनस 3 म्हणजे 22. जमलं सर. म्हणजे कसं होईल सांगा सर, 25 आणि 3. मग सबस्ट्रॅक्शन असेल तर ग्रेटर नंबरला मिडल साईन मायनस आणि स्मॉलरला अपोजिट साईन. ग्रेटर नंबरला मिडल साईन आणि स्मॉलरला अपोजिट साईन. आणि इथे सर हे जे मधली टर्म, आता हे m² कोइफिशियंट 5 आहे, 1 नाही आहे, डायरेक्ट नाही, सगळे स्टेप्स यायला पाहिजेत. कसं होणार, 5m² मायनस 22m म्हणजे मायनस 25m प्लस 3m मायनस 15 इज इक्वल टू 0. हे पहिल्या दुसऱ्याची जोडी, तिसऱ्या चौथ्याची जोडी कॉमन काढायची. लक्षात घ्या सर. बरोबर आहे का बघा सर. इथे या ठिकाणी 5, इथं 5 × 5, हे 5 5 कॉमन आले. इथं 3 आहे, 3 5 जा, इथे 3 3 कॉमन आहे. लक्षात घ्या, 3 3 कॉमन येईल. नीट बघून पुढच्या गोष्टी करून घ्या. इथे काय होईल, m² मायनस 11. m² मायनस 11 म्हणजे काय बघा सर, हे m² आहे आणि हे √11² आहे. a² मायनस b² म्हणजे a प्लस b इंटू a मायनस b. a² प्लस a² मायनस b² म्हणजे काय, a प्लस b इंटू a मायनस b. ओके सर. 11 म्हणजे √11 ब्रॅकेट स्क्वेअर. इथे बघा बरं सर कसं होईल. हे एक्झाम्पल, डिनॉमिनेटरमध्ये 10 नको आहे, मल्टिप्लाय ईच बाय 10. 10 नी मल्टिप्लाय करा, 10x². ह्याला 10 नी 10 10 कॅन्सल, मायनस 3x. 10 10 कॅन्सल, मायनस 1 इज इक्वल टू 0. हे पहिलं 10 आहे, शेवटचं 1 आहे. 10 × 1 इज 10. 10 × 1 इज 10. 10चे फॅक्टर्स पाडायचे 2. ॲडिशन पाहिजे का सबस्ट्रॅक्शन? तर लक्षात घ्या, इथं सबस्ट्रॅक्शन पाहिजे. काय पाहिजे बघा सर, सबस्ट्रॅक्शन पाहिजे. किती पाहिजे सबस्ट्रॅक्शन? 3 पाहिजे. सबस्ट्रॅक्शन किती पाहिजे? 3 पाहिजे. 10चे फॅक्टर्स 5 2 जा 10. 10चे फॅक्टर्स 5 2 जा 10. 5 आणि 2चं सबस्ट्रॅक्शन 3. सबस्ट्रॅक्शन असेल तर ग्रेटर नंबरला मिडल साईन. मिडल साईन काय आहे? मायनस. आणि स्मॉलरला अपोजिट साईन प्लस. आणि ह्या ठिकाणी x² कोइफिशियंट 1 नाही आहे, डायरेक्ट फॅक्टर्स नाही. मायनस 3x फॅक्टर्स मायनस 5x प्लस 2x म्हणजे कसं होईल, 10x² मायनस 5x प्लस 2x मायनस 1 इज इक्वल टू 0.
या ठिकाणी लक्षात घ्या कॉमन काढताना 5 2 जा 10, हे 5 कॉमन, x कॉमन, 5x कॉमन येईल सर. इथे बघा सर पुढचं घरी करता येईल. हे पहा m² चा कोइफिशियंट 1 इंटू 13 बघा सर, 1 इंटू 13 इज 13. 13 चे 2 फॅक्टर्स पाडायचे आहेत. काय पाहिजे आहे या ठिकाणी लक्षात घ्या, ॲडिशन पाहिजे आहे. राईट सर, ॲडिशन पाहिजे आहे. किती पाहिजे आहे ॲडिशन? ॲडिशन मिडल एवढी 14, बेरीज लक्षात घ्या 14 पाहिजे आहे. सोपं आहे. 13 1 जा 13, 13 1 जा 13, 13 प्लस 1 14. ॲडिशन असेल तर दोन्ही फॅक्टर्सना मिडल साईन. ॲडिशन असेल तर दोन्ही फॅक्टर्सना मिडल साईन मायनस मायनस. आणि मग इथे मात्र सर m² चा कोइफिशियंट 1 आहे. m² चा कोइफिशियंट 1 आहे. डायरेक्ट फॅक्टर्स सर, डायरेक्ट फॅक्टर्स. पहिला फॅक्टर m-13, दुसरा फॅक्टर m-1. का डायरेक्ट फॅक्टर्स? m² चा कोइफिशियंट 1 आहे. इथे बघा बरं सर, हे x² चा 1 3, इथं 10, 3 इंटू 10, 3 10 जा 30. 30 चे 2 फॅक्टर्स पाडा, ज्याची लक्षात घ्या सबस्ट्रॅक्शन किती यायला पाहिजे सांगा? 1. सबस्ट्रॅक्शन 1 पाहिजे. इथं सबस्ट्रॅक्शन काय यायला पाहिजे बघा सर? सबस्ट्रॅक्शन किती पाहिजे? सबस्ट्रॅक्शन 1. मग 30 चे फॅक्टर पाडताना 6 5 जा 6 पंचे 30, 6 5 जा 30 आणि 6 आणि 5 याचं सबस्ट्रॅक्शन 1. सबस्ट्रॅक्शन असेल तर ग्रेटर नंबरला मिडल साईन, ग्रेटर नंबरला मिडल साईन मायनस, स्मॉलर नंबरला अपोजिट साईन. ॲडिशन असेल तर दोन्ही फॅक्टर्सला मिडल साईन. सबस्ट्रॅक्शन असेल तर ग्रेटर नंबरला मिडल साईन, स्मॉलर नंबरला अपोजिट साईन. इथं x² चा कोइफिशियंट 3 आहे. इथं 1 होता डायरेक्ट फॅक्टर, इथं 3 आहे डायरेक्ट फॅक्टर नाही. डायरेक्ट फॅक्टर नाही म्हणजे इथं कसं होईल? -1x मीन्स -6x प्लस 5x. इथे येणार 3x² -6x प्लस 5x -10 इज इक्वल टू 0. पेअर करायचं. इथे पेअर, इथं 3, इथं 6 म्हणजे 3 2 जा 6, 10 म्हणजे 5 2 जा 10. इथे सर 3 आणि हे 3 कॉमन, इथे 5 आणि हे 5 कॉमन, इथे 3x कॉमन, इकडे 5 कॉमन. पुढे घरी करून घ्या. इथे बघा बरं सर, हे कसं करणार? +15y चे -15y म्हणजे इथं कसं झालं? 3y² -15y इज इक्वल टू 0. इथं a² - b² येत नाही, कॉन्स्टंट टर्म नाही आहे. मग कॉमन काढायचं. 3y कॉमन सर, 3y कॉमन काढलं, काय शिल्लक राहिलं? y शिल्लक. इथे 15 म्हणजे 3 5 जा 15, 3 कॉमन काढले, y कॉमन काढले, 5 शिल्लक. काय आलं सर? 5 शिल्लक इज इक्वल टू 0. इथं मल्टिप्लिकेशन साईन आहे. फर्स्ट इज इक्वल टू 0, 3y इज इक्वल टू 0, y - 5 इज इक्वल टू 0. असं करून तुम्हाला 2 व्हॅल्यूज काढता येईल. इथे कसं येईल? स्क्वेअर आणि कॉन्स्टंट टर्म हे 3 या साईडला, +3 चे काय येईल बघा सर? -3. देअरफॉर x² -3 इज इक्वल टू 0. a² - b² करा. हे x² आहे मायनस हे कुणाचा स्क्वेअर आहे? 3 हा कुणाचा स्क्वेअर आहे? तर 3 हा √3 चा स्क्वेअर आहे. 3 हा √3 चा स्क्वेअर आहे. लक्षात घ्या, 3 चं स्क्वेअर रूट निघत नाही, स्क्वेअरला स्क्वेअर कॅन्सल, √3. आणि मग a² - b² म्हणजे इथं a + b इंटू a - b इज इक्वल टू 0. इथं प्लस साईन, इथं मायनस साईन. a + b इंटू a - b इज इक्वल टू 0. हे बघा बरं, इथं हे √3 या साईडला आलं, +√3 चे -√3, 6√3 बघा सर, 6√3 x² + 7x -√3 इज इक्वल टू 0. हे फर्स्ट आणि हे लास्ट याचं मल्टिप्लिकेशन करा.
6 रूट 3 इंटू रूट 3, रूट 3 इंटू रूट 3 इज 3, 6 3 जा 18, 18चे फॅक्टर्स पाडायचे. 18चे फॅक्टर्स पाडायचे. कसे पाडायचे तर सबस्ट्रॅक्शन पाहिजे. काय पाहिजे बघा सर, सबस्ट्रॅक्शन, वजाबाकी पाहिजे. किती पाहिजे 7. सबस्ट्रॅक्शन किती पाहिजे बघा सर, 7. 18चे 2 फॅक्टर्स पडा, सबस्ट्रॅक्शन 7 पाहिजे. 9 2 जा 18, 9 दोन्ही 18, 9 2 जा 18, 9 मायनस 2 इज 7. सबस्ट्रॅक्शन असेल तर ग्रेटर नंबरला मिडल साईन, ग्रेटर नंबरला मिडल साईन, स्मॉलर नंबरला अपोजिट साईन. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 नाही, डायरेक्ट फॅक्टर्स नाही. प्लस 7x चे फॅक्टर्स पाडा, प्लस 9x मायनस 2x. म्हणजे इथं कसं होईल बघा सर, 6 रूट 3x स्क्वेअर प्लस 9x मायनस 2x मायनस रूट 3 इज इक्वल टू 0. आता सर इथे काय काय व्हायला पाहिजे बघा सर, 6चे फॅक्टर्स घ्या, 9चे फॅक्टर्स घ्यायला पाहिजे आणि कॉमन निघायला पाहिजे, कॉमन निघायला पाहिजे सर. बघूया सर काय होतंय. इथे 9चे फॅक्टर्स बघा सर, इथे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. इथे 9चे जे फॅक्टर्स आहेत, 9चे फॅक्टर्स काय येणार बघा सर, 9चे फॅक्टर्स 3 इंटू 3 आणि रूट 3 कॉमन निघायला पाहिजे सर आपल्याला. मग 3चे फॅक्टर्स काय सांगा सर अजून, तर रूट 3 इंटू रूट 3, म्हणजे याचे फॅक्टर्स 3 रूट 3 इंटू रूट 3, 3 रूट 3 आणि इंटू रूट 3 असं होणार सर हे. कारण ह्याच्यात रूट 3 शिल्लक राहायला पाहिजे, यात रूट 3 शिल्लक राहायला पाहिजे. 9चे फॅक्टर्स, 9चे फॅक्टर्स 3 रूट 3 आणि रूट 3. इथं 6चे फॅक्टर्स, 6चे फॅक्टर्स 2x शिल्लक राहायला पाहिजे सर, 2x शिल्लक राहायला पाहिजे, 2x शिल्लक राहायला पाहिजे. म्हणजे कसं होईल बघा सर, 6चे फॅक्टर 6 रूट 3चे बघा सर, इथे आपण घेऊया 6 रूट 3चे फॅक्टर. लक्ष आहे का बघा सर, 6 रूट 3, 6 म्हणजेच काय सांगा सर, 6 म्हणजेच 2 इंटू 3, म्हणजे 2 इंटू 3 रूट 3 येईल सर, 2 इंटू 3 रूट 3. बघा सर कसं होईल, पहिला फॅक्टर 2 आणि दुसरा फॅक्टर 3 रूट 3, म्हणजे 3 रूट 3 3 रूट 3 कॉमन निघेल सर. 6 रूट 3चे काय फॅक्टर्स निघाले, 6 रूट 3चे 2 इंटू 3 रूट 3, 6चे फॅक्टर्स 2 इंटू 3, पहिला फॅक्टर 2, दुसरा फॅक्टर 3 रूट 3. 6 रूट 3चे फॅक्टर 2 इंटू 3 रूट 3, 6चे काय आले बघा सर फॅक्टर्स, 6चे फॅक्टर्स काय आले, 6चे फॅक्टर 6 रूट 3चे 2 इंटू 3 रूट 3. मग सर हे 3 रूट 3 आणि हे 3 रूट 3 कॉमन, एक्स एक्स कॉमन आले सर हे, म्हणजे 3 रूट 3x कॉमन, पहिल्या दुसऱ्याची जोडी. काय शिल्लक राहिले बघा सर, शिल्लक राहिले एक्स स्क्वेअर मधनं एक्स कॉमन काढले, एक शिल्लक 2x शिल्लक, प्लस इथे 3 रूट 3 कॉमन काढले, शिल्लक राहिले रूट 3, 2x प्लस रूट 3, मायनस चिन्ह कॉमन. 2x आणि रूट 3 काहीही कॉमन नाही, 2x आणि रूट 3 काहीही कॉमन नाही, 1 कॉमन. जेव्हा काहीही कॉमन नसतं तेव्हा 1 कॉमन असतं. इथं जे शिल्लक राहिले 2x प्लस रूट 3 इथं पण राहणार 2x प्लस रूट 3. हे मायनस चिन्ह कॉमन काढले म्हणून इथं प्लस आलं. हे मायनस म्हणजेच काय बघा सर, मायनस मीन्स मायनस इंटू प्लस, मायनस चिन्ह कॉमन काढलं म्हणून प्लस शिल्लक राहिलं. मायनस इंटू प्लस मायनस, मायनस इंटू प्लस मायनस, मायनस मायनस कॉमन काढलं इथं शिल्लक प्लस राहील. मग इथं 2x प्लस रूट 3, 2x प्लस रूट 3 कॉमन काढा, हे तुमचं फर्स्ट ब्रॅकेटमध्ये येईल आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये जे येईल ते इज इक्वल टू 0 पुढे तुम्हाला करता येईल. लक्षात घ्या बरोबर. इथे असं लास्ट एक्झाम्पल, हे एक्झाम्पल अवघड होतं. हे फॅक्टर्स आले पाहिजेत 9चे 3 इंटू 3,
3 म्हणजे √3 इंटू √3, 3√3 इंटू √3 असं फॅक्टर्स आले. इथं 6√3, 6चे फॅक्टर 2 इंटू 3 म्हणजे 2 इंटू 3√3, 2 इंटू 3√3 असे ह्याचे फॅक्टर्स आले सर. ह्याचे फॅक्टर्स हे बघा सर, इथं कसं होईल, x² कोएफिशियंट 1, 1 इंटू 48, 1 इंटू 48 इज 48. 48चे दोन फॅक्टर्स पाडा. कसे पाडा तर सबस्ट्रॅक्शन पाहिजे. काय पाहिजे बघा सर, सबस्ट्रॅक्शन पाहिजे. सबस्ट्रॅक्शन किती पाहिजे लक्षात घ्या सर, 8 पाहिजे. तर सबस्ट्रॅक्शन 8 पाहिजे. 48 म्हणजे सर ह्याच्या हाफ येणार 24, म्हणजे 48चे फॅक्टर्स 2 इंटू 24, पुन्हा सर 24चे फॅक्ट निम्म किती 12, 2 इंटू 12, पुन्हा 2 इंटू 2 इंटू 12चा हाफ किती 6, पुन्हा 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 6चा हाफ किती 3. हे फॅक्टर झाले. आता सबस्ट्रॅक्शन 8 येईल असं बोला सर. 3 सबस्ट्रॅक्शन 8 आलं पाहिजे. 3 2 जा 6, 6 2 जा 12, 12 आणि 2 2 जा 4. हे 12 झालं, हे 12 आणि हे 4. 12 मायनस 4 मीन्स 8. बघा सर, 3 2 जा 6, 6 2 जा 12, 2 2 जा 4, 12 मायनस 4, 12 मधून 4 गेले, 8 राहिले. हे फॅक्टर्स किती आले 12 आणि 4. हे लक्षात घ्या फॅक्टर्स मी कसे पाडले. मग सबस्ट्रॅक्शन असेल तर ग्रेटर नंबरला मिडल साईन आणि स्मॉलर नंबरला अपोजिट साईन. ग्रेटर नंबरला मिडल साईन प्लस स्मॉलर नंबरला अपोजिट साईन. x² कोएफिशियंट 1 आहे. 1 असेल डायरेक्ट फॅक्टर्स. डायरेक्ट फॅक्टर्स म्हणजेच कसं होईल बघा सर, x प्लस 12 आणि x मायनस 4 इज इक्वल टू 0. पुढच्या दोन स्टेपमध्ये आन्सर. x² कोएफिशियंट 1 असेल तर डायरेक्ट फॅक्टर्स, x² कोएफिशियंट 1 नसेल तर ऑल स्टेप्स कॉमन वगैरे काढते. बघा लक्षात येते का सर. या होमवर्कचा वापर करा आणि आज आपण हे होमवर्क कंप्लीट करा. पहिल्यांदा जी मी दिलेली एक्झाम्पल्स आहेत ती आपण सोडवावीत, न बघता सोडवावीत. सॉल्व विदाउट सीइंग अँड चेक फ्रॉम आवर व्हिडिओ. चेक केल्यानंतर जर राईट आला असेल तर तुम्ही विदाउट सीइंग जर तुमचे एक्झाम्पल्स राईट आले तर ट्राय फॉर होमवर्क. होमवर्क्स पुन्हा या ठिकाणी चेक करा. आम्ही त्यासाठी नोट्स देतोय. त्या नोट्समधून तुम्ही तुमचे होमवर्क्स चेक करून घ्या. खूप ह्या फॅक्टरायझेशनच्या उद्याला शक्यतो हे जे डायरेक्ट मेथड्स आहेत x² कोएफिशियंट 1 ह्याचा उपयोग आपल्याला खूप होणार आहे उद्याला. जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ज्याला व्हर्बल क्वेश्चन्स आपण म्हणतो त्याच्यामध्ये याचा खूप उपयोग होणार आहे. आज फुल प्रॅक्टिस करा. ज्यांनी आज फॅक्टरायझेशनची प्रॅक्टिस केली आहे, ज्यांनी फॉर्म्युला मेथडची प्रॅक्टिस केलेली आहे त्यांना लक्षात घ्या वर्ड प्रॉब्लेम्स सोपे जातील. फॅक्टरायझेशन किंवा फॉर्म्युला मेथड ह्या दोन्हीनी इक्वेशन सोडवले तरी चालतील, उत्तरं तीच येतात. ओके, उद्याला बघूया वर्ड प्रॉब्लेम्स. वर्ड प्रॉब्लेम्ससाठी आपल्याला खूप आज प्रॅक्टिस करावी लागेल या फॅक्टरायझेशनची. थँक्यू.